सध्या अधिवेशन चालू आहे. अर्थसंकल्पीय झालेला आहे. गंगापूर मतदारसंघासाठी काही गोड बातमी आहे का? नाही, वो विषय असा आहे की अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री लोकनेते अजितदादा पवार यांनी मांडायला पाहिजेत होता, परंतु दादांचं दुर्दैव निधन झालं. त्यामुळं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तो अर्थसंकल्प मांडला आणि फडणवीस साहेबांनी सुद्धा मांडताना हे सांगितलं की या अर्थसंकल्पाचं काम जवळपास 80% दादांनी पूर्ण केलेलं होतं आणि उर्वरित काम हे मला करावं लागलं याचं मला वाईट आहे आणि हा अर्थसंकल्प मी दादाला समर्पित करतो ही भावना त्यांनी व्यक्त करून अर्थसंकल्प मांडण्याला सुरुवात केली. खरं तर मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो आणि जिल्ह्याचा माजी खासदार म्हणून आणि आपल्या लोहा कंधारचा आमदार म्हणूनही त्यांचं आभारी मानतो की शेतकऱ्यांना 2 लाख रुपये सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. सभागृहामध्ये काही सदस्य नियमित कर्ज भरणारे आहेत याच्याबद्दलची जेव्हा चर्चा झाली तेव्हा सुद्धा त्यांनी उत्तर दिलं की नियमित कर्ज भरणाऱ्याला सुद्धा 50,000 रुपये देण्याची भूमिका ही सरकारने घेतली. बळीराजाला अग्रस्थानी ठेवून हा अर्थसंकल्प त्या ठिकाणी मांडलेला आहे. मग सौर ऊर्जेचा प्रश्न असेल, विजेचे दर कमी करण्याच्या संदर्भातला असेल, लाडक्या बहिणीचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्नाच्या संदर्भात त्या ठिकाणी त्यांनी भूमिका मांडलेली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौदार तळ्याचा असेल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाचा असेल, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या स्मारकाचा असेल, छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ल्यांचं संरक्षण असेल, अशा सर्व स्तरातल्या महापुरुषांचा सन्मान देखील त्या ठिकाणी केला आणि अजितदादांचं उचित स्मारक दादांच्या नावाला शोभेल अशी करण्याची भूमिका त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली. आणि खरं तर असा अर्थसंकल्प माझ्या बघण्यामध्ये पहिल्यांदा आला आणि मुख्यमंत्र्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतोय. आपला प्रश्न होता की आपल्या मतदारसंघाला जिल्ह्याला याच्यातून काय मिळालेलं आहे. ही गोष्ट खरी आहे की नांदेड जिल्ह्याला या अर्थसंकल्पामध्ये विशेष बाब म्हणून काही मिळालेली नाही, परंतु 62 कोटी रुपयाची तरतूद अधिकची डीपीसीच्या माध्यमातून करण्याचे अधिकार त्यांनी दिले. म्हणजे एकंदरीत एखादा मोठा उद्योग येईल अशा पद्धतीची अपेक्षा होती. कारण या नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष अनेकांनी राजकारण केलं तर चॉकलेट द्यायचे धंदे झाले. या ठिकाणी प्रकल्प कुठलाही उभा राहिला नाही, परंतु यावेळी देवेंद्र फडणवीस साहेब अशा पद्धतीचा निर्णय घेतील कारण या ठिकाणी महायुतीचे 9च्या 9 आमदार निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे त्याला काही बक्षीस मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा होती, परंतु मिळाली नाही. आता पुरवणी मागण्या आहेत. पुरवणी मागण्यामध्ये माझा देखील प्रयत्न आहे आणि मी मागच्या वेळेस आपल्याला कदाचित बोललो असेल की आज जे आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया बघितला, सोशल मीडिया बघितला, लगेच कुठलंही बटन दाबलं की या ठिकाणी बिबट्या आला, त्या ठिकाणी बिबट्या आला, ह्या ज्या बातम्या येतात. व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर बिबट्या संवर्धन केंद्र हे रिसनगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड येथे व्हावं असा माझा आग्रह आहे. जवळपास 1200 एकर पेक्षा अधिक जमीन आहे. त्याला अधिक जमीन लागत असेल तर तिथं जमीन मिळू शकते. शेतकरी खुशीने देतील, गायरान पण मिळेल आणि पुरवणी मागणीमध्ये त्या प्रकल्पासाठी किमान 100 कोटी रुपये मिळावे प्रायोजिक तत्वावर आणि त्याच्यापेक्षा पैसे जास्त लागतील. पण तो प्रकल्प माझ्या मतदारसंघामध्ये व्हावा याच्यासाठीचा माझा निश्चितपणानं प्रयत्न राहणार आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये मला यश येईल. सर, आपण जर बघितलं तर लोहा आणि कंधार हे ऐतिहासिक शहर आहे. पण असं असताना या कंधार शहराचा आपण विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही आणि तुमचं उत्तम कुठेतरी लोह्याकडे दिसत आहे. नाही बघा कसं आहे की आता स्पष्टच बोलणं थोडंसं वाईट वाटणं स्वाभाविक आहे. काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीवर कोणी जर हात ठेवला तर तो कार्यकर्ता पुढे धावतो. काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न केला तर तो कार्यकर्ता थांबतो. आज मी 2004 पासून विधानसभेच्या निवडणुका लढवतो. प्रत्येक निवडणुकीमध्ये लोह्यामधनं माझा दीड मिळते. प्रत्येक निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 5 वर्षाचा कालावधी जर सोडला तर लोहा नगरपालिका सातत्यानं आमच्या ताब्यात आहे. त्यामुळं
प्राथमिकता अशी बनते किंवा जिथले लोक एवढा प्रेम करतात तिथला विकास झाला पाहिजे. कन्नडची परिस्थिती, कन्नडमध्ये प्रेमही करत नाही आणि रागही करत नाही, कोणतं तरी एक झालं पाहिजे ना. मागच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं की नगराध्यक्ष एका गटाचा, उपनगराध्यक्ष एका गटाचा, मेजॉरिटी एका गटाची, आणि तीच पुनरावृत्ती परत या निवडणुकीत झाली. त्याच्यामुळे एकाला कोणाला जर त्या ठिकाणी मेजॉरिटी मिळाली असती नगराध्यक्षाची, तर त्यांनाही काम करायला सोयीचं झालं असतं, आम्हालाही काम करायला सोयीचं झालं. म्हणजे लोकांना विकास नको आहे का? आज कॉम्प्लेक्स एवढं पाडलं गेलं, लोक विसरले कोणी पाडलं, कोणाच्या काळात पडलं, त्यावेळेस आमदार कोण होता, त्यावेळेस पालकमंत्री कोण होता, ती जागा कोणी मिळवून दिली. आजही माझ्या डोक्यामध्ये आहे की कन्नाडचा व्यापारी प्रस्थापित करण्यासाठी, जो विस्थापित झालाय, त्यासाठी कॉम्प्लेक्सची आवश्यकता आहे. मी त्यासाठी प्रयत्नशील आहे. पण एका बाजूनं हात पुढे होऊन चालत नाही, हात दोन्ही बाजून पुढे व्हावं लागतं. विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला जनतेने मतदान मुख्य आशीर्वाद देऊन निवडून दिलेला आहे. असं असताना मी कंधार शहरामध्ये पाण्याचा प्रश्न असेल, लाईटचा असेल, रस्त्याचा माझ्याकडे कोण आलं? माझ्याकडे कोणी आलं नाही ना. आज लाईटचा प्रश्न आहे, मी लाईट, स्ट्रीट लाईटसाठी 1 कोटी रुपये मंजूर केले. मी वाट बघतोय, ते नुसते मंजूर केलेत, नारळ फोडले म्हणजे लोकांना दाखवायला नाहीये की तिथं पोल कुठल्या साईजचे बसले पाहिजे, कुठल्या डिझाईनचे बसले पाहिजे. माझं मत आहे की नव्या मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं वेगवेगळे पोल बसले की ज्याला शहराला वैभवात भर होईल, माझी तयारी आहे. आणि मी निवडणुकीच्या पूर्वी ज्या ज्या ठिकाणी नारळ फोडलेले आहे ते सगळे पैसे आणखी त्या कामावरच आहे. वेळेत जर समजा नियोजन झालं नाही तर नाही ना जाईल. नगरपालिकेची तिजोरी खळखळाट आहे, तिजोरी पैसा नाही. नाही, नगरपालिका, कुठलीही नगरपालिका पूर्णपणानं करू शकत नाही. आज ते नगराध्यक्ष आहेत म्हणजे त्याच्यावर आरोप करण्यासाठी नाही. नगरपालिकेला काही विशिष्ट मर्यादा आहे. जोपर्यंत सरकार त्याच्या पाठीशी नाही तोपर्यंत नगरपालिका पूर्णपणाने काम करू शकत नाही. मला आपण जर बघितलं तर पाण्याचा खूप या ठिकाणी मोठा प्रश्न आहे. 6 लाख रुपये वीज वितरण पाणी पुरवठा परवा खंडित झाला. तुम्ही ज्या पद्धतीने माळेगावच्या जागेवर सोडला तसं कंधारच्या पाणी पुरवठ्याच्या विजेचा सुद्धा प्रश्न थोडा मला काही माझ्या मुस्लिम समाजाच्या बांधवांनी परवा फोन केला कि साहब रमजान का महीना है और पाणी बंद हो गया. मी लगेच 2 मिनिटांमध्ये फोन लावला, अधिकाऱ्यांना सांगितलं बिल जरी असेल तर रमजान होईपर्यंत, कारण हा पवित्र सण आहे त्यांचा, रमजान होईपर्यंत त्यांची लाईट तुम्ही कट करता कामा नाही, ही त्यांना मी बजावून सांगितलं. लागली त्यांनी तो पाणी पुरवठा पूर्वत सुरू केला. आता बिल भरलं, बिल का नाही भरलं, हा विषय कोणाचा आहे? या सगळ्या प्रश्नाची उत्तर मी देण्याची आवश्यकता आहे. पण मला कोणी येऊन भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे, मग आमच्याकडे पैसे नाहीत, आम्ही एवढ्या दिवसांनी बोलतो. शिवाय माळेगावची ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात आहे, एवढा मोठा त्या ठिकाणी विजेचा प्रश्न होता, तुम्ही तो एका तासात मिटवला, परंतु या ठिकाणी शहराचा प्रश्न आहे. मला भेदभाव नाही ना. माझ्याकडे मी काय म्हणतो माधवराव, माझ्याकडे कोणी आलं, मला ती परिस्थिती माहिती झाली. मी माळेगावच्या पाणी पुरवठ्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत गेलो. अगोदर पालकमंत्र्यांना बोललो, त्या सचिवांना बोललो आणि माननीय मुख्यमंत्र्यांना बोललो. माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा आदेश दिले की माळेगावचा पाणी पुरवठा दुपारपर्यंत सुरू करून निरोप द्या, शेवटी माझ्या मतदारसंघातला जेव्हा प्रश्न आहे तेव्हा मला हे कोणीतरी अवगत करून दिलं पाहिजे ना. मी काही परमेश्वर नाही की काय चाललंय कुठं, तर मला कोणतरी कानावर घालावं लागेल. लोहा शहरामध्ये स्वच्छतागृह बांधल्या जात आहेत वगैरे अशी चर्चा आहे. त्याच धर्तीवर कंधार शहरासाठी तुमचं काय नाही, माझं नियोजन असलं तर नगरपालिकेनं त्याच्यामध्ये पुढाकार घ्यायचा आहे. लोह्याच्या नगराध्यक्षांनी, उपनगराध्यक्षांनी, नगरसेवकांनी माझ्याकडे पाठपुरावा केला. आपण तिथं बीओटीवर 10 सुलभ शौचालय नाव नाही त्याचं, पण 10 ठिकाणी शौचालय बांधतो. परंतु त्याच धर्तीवर अतिशय चांगल्या स्थितीचे शौचालय तिथं बांधून तालुक्यातील, जिल्ह्यातील येणाऱ्या जनतेची तिथे सोय झाली पाहिजे म्हणून आम्ही पॉईंट फिक्स केले. सर, एक राजकीय प्रश्न आहे. अशोकराव चव्हाण साहेबांनी एका नाराजच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे की गॅळ्याची गती कमी झालेली आहे. अप्रत्यक्षरित्या तुमच्यावर टीका अशी बोलली. ते नवीन मला काहीच नाही. ते 2004 पासून स्वप्न बघतायत, तर ते कधीच यशस्वी होऊ शकणार आहेत आणि ते जिवंत असेपर्यंत त्यांना याच्यात यश मिळणार नाही. नुकतंच नांदेडमध्ये एक आकांक्षा गायकवाड यांचे
प्रकरण घडलेलं आहे या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे? नाही, घडलेलं प्रकरण मी काल मुंबईवर आलो, मला माहिती मिळाली, आज वर्तमानपत्रात बातम्या वाचल्या. अतिशय वाईट बाब आहे आणि त्याची आता नियमाप्रमाणे जे काही चौकशी व्हायचे ते होईल. राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत मला त्याच्यावर काही बोलायचं